गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला। एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI-171 उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदातच कोसळले। या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह जवळपास 242 प्रवासी होते। दुपारी 1:38 उड्डाण केल्यानंतरच अवघ्या काही मिनिटातच विमानाचा स्फोट झाला। एअर कस्टम कार्गो ऑफिस जवळ हे विमान कोसळले। विमानाने उड्डाण करताच पायलटने ATC अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिला, परंतु त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क झाला नाही। दरम्यान प्रश्न पडतोय की मेडे कॉल म्हणजे काय? हा शब्द नक्की कुठून आला? चला तर या संदर्भात अधिक सविस्तर जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी श्रीकांत खांदवे, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। मेडे कॉल म्हणजे नक्की काय? तर मेडे कॉल हा विमानातील आपत्कालीन संदेश आहे। तो विमान गंभीर संकटात असताना आणि प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट देत असतो। जसे की विमानाचे इंजिन निकामी होणे, विमानात आग लागणे, हवेत टक्कर होण्याचा धोका किंवा अपहरणाचा धोका असणे। यावेळी विमानाचा पायलट रेडिओवर मेडे 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 असे ओरडतो। हा कॉल आंतरराष्ट्रीय स्तरावर सेट केला गेला आहे। तो सांगतो की विमानातील प्रवाशांच्या जीवाला धोका आहे आणि आता त्वरित मदतीची आवश्यकता आहे। मेडे हा शब्द 3 वेळा का म्हटला जातो? तर या कॉलद्वारे कोणताही पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि जवळच्या विमानांना सूचित करतो की विमानाला आता तात्काळ मदतीची आवश्यकता आहे। पायलट विमानाच्या रेडिओवर 3 वेळा म्हणतो मेडे मेडे मेडे, जेणेकरून स्पष्ट होतं की खरंच खूप मोठं संकट आलंय। मात्र मेडे या शब्दामागे कहाणी आहे तरी काय? तर मेडे या शब्दाची उत्पत्ती 1923 मध्ये लंडन मधील क्रॉयडन विमानतळावर झाली। तेथील रेडिओ अधिकारी फ्रेडरिक मॉकफोर्ड यांनी तो सुरू केला होता। त्यांनी तो फ्रेंच शब्द मायडर वरून घेतला। याचा अर्थ मला मदत करा असाच होतो। हा शब्द 1948 मध्ये आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आला, जेणेकरून प्रत्येक देशाचे वैमानिक समान आपत्कालीन शब्द वापरू शकतील। मेडे हा शब्द फक्त विमानांसाठी नाही, अनेक देशांमधील सागरी जहाजे, अग्निशमन दल, पोलीस आणि रस्ते वाहतूक संस्था देखील याचा वापर करत असतात। कधी कधी असं देखील घडतं की संकटात सापडलेल्या विमानाचा किंवा जहाजाचा रेडिओ काम करत नाही। नंतर दुसरे विमान किंवा जहाज त्यांच्या वतीने मेडे रिले कॉल करत असतात। अमेरिकेसारख्या देशामध्ये जर कोणी खोटा मेडे कॉल केला तर त्याला 6 वर्षांचा तुरुंगवास आणि जवळपास $2.5 लाख अर्थात 2 कोटींपर्यंत दंड होऊ शकतो। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।